रिटायरमेंट ऑफ पार्टनर या टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 7 आज अभ्यासणार आहोत. तर काय म्हटले बघूया. शैलेश, अनिल अँड दास वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2012 इज ॲज बिलो. या ठिकाणी बघा 31 मार्च 2012ची बॅलन्स शीट दिलेली आहे ॲसेट आणि लायबिलिटी. पुढे काय म्हटले बघा. ऑन 1 एप्रिल 2012 मिस्टर दास रिटायर्ड फ्रॉम द फर्म ऑन फॉलोइंग टर्म्स. नंबर 1, शैलेश अँड अनिल शेअर इन रिझर्व्ह फंड शुड बी कंटिन्यू इन न्यू फर्म. या ठिकाणी बघा शैलेश आणि अनिल या दोघांचा रिझर्व्ह जो फंड आहे तो रिझर्व्ह फंड पुढे कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे फक्त या ठिकाणी रिझर्व्ह फंड कुणाचा द्यायचा आहे, दासचा देऊन टाकायचा फक्त, आणि शैलेश आणि अनिलचा पुढे कंटिन्यू करायचा. म्हणजे आपल्याला नवीन बॅलन्स शीटमध्ये घ्यावा लागेल. ठीक आहे, त्यावेळी बघा आपण इथं स्टार्ट करून घेतलेला आहे. नंबर 2 बघा. गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड ॲट ₹4,000. हाव एव्हर या ठिकाणी 4,000 फर्मचं गुडविल दिलेलं आहे. हाव एव्हर ओनली दास शेअर इन इट इज टू बी रेज्ड इन देअर बुक्स. या ठिकाणी फक्त दासचं गुडविल काढायचं आहे. या गुडविलमधलं फक्त दासचं गुडविल काढावं लागेल आपल्याला. अँड रिटर्न ऑफ इमिडिएटली, आणि ते काढून टाकायचं आहे. ओके. त्यानंतर नंबर 3, ॲसेट टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर स्टॉक, मशिनरी, फर्निचर. इथं तिघांना आपण स्टार करून घेतलेला आहे. ऑलरेडी 10% सांगितलं डेटरवरती, इथं डेटरला स्टार करून घेतलेला आहे. त्यानंतर ₹100 रिटर्न ऑफ करायचे आहेत क्रेडिटरमधून. ₹100 रिटर्न ऑफ करायचे आहेत क्रेडिटरमधून. क्रेडिटरला 1 स्टार केलेला आहे. आणि शेवटी काय म्हटले बघा. द अमाऊंट पेएबल टू मिस्टर दास इज टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. दासला शेवटी जी रक्कम द्यायची ती कुठे ट्रान्सफर करायची, लोन अकाउंटला. ठीक आहे, तर प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट टाकून घ्यायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी कॅश अकाउंट टाकलेला आहे, गुडविल अकाउंट टाकलेला आहे, बॅलन्स शीट टाकून घ्यायची आहे, आणि या ठिकाणी दास लोन अकाउंट काढलेलं आहे. तर चला मग या ठिकाणी पहिल्यांदा बिल्डिंग घेऊया. बघा बिल्डिंग आउटरला घेतलेली आहे ₹10,000. त्यानंतर बघा मशिनरी, फर्निचर, डेटर आणि स्टॉक ही चारीच्या चारी ॲसेट इनरमध्ये घ्यावे लागतील आपल्याला. ॲसेट साईडला मशिनरी 10,700, फर्निचर ₹10,000, डेटर्स ₹5,000, स्टॉक 6,600. त्यानंतर बघा पुढं काय म्हटलं, कॅशमध्ये 6,600. तर बघा या ठिकाणी आपण कॅश अकाउंट काढलेला आहे. कॅश अकाउंट डेबिट साईड टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 6,700. ठीक आहे, ॲसेट बाजू संपलेली आहे. लायबिलिटी बाजू बघा काय म्हटलेली आहे. या ठिकाणी कॅपिटल घेतलेलं आहे. कॅपिटल बघा डायरेक्ट उचलायचं, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड म्हटलेलं आहे 11,000, 15,000, ₹8,000. त्यानंतर बघा या ठिकाणी लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल म्हटले 1,900. डायरेक्ट बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल ₹1,900 इथे घेतलेले आहेत. त्यानंतर बघा क्रेडिटर्स ₹9,000 दिलेले आहेत. ₹9,000 कुठे घ्यायचे, या ठिकाणी बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स म्हणले ₹9,000 एक वेळ सोडलेले. आता रिझर्व्ह फंड म्हणले ₹4,000. आता रिझर्व्ह फंड ₹4,000 आपल्याला दासचा काढायचा आहे. या ठिकाणी रिझर्व्ह फंड दासचा काढावा लागेल आपल्याला. टोटल बघा रिझर्व्ह फंड दिलेला आहे 4,000. मग बघा वर्किंग नोट नंबर 1 काय म्हटले, रिझर्व्ह फंड गुणिले दास शेअर. दासचा जो शेअर आहे त्याप्रमाणे रिझर्व्ह फंड त्याचा वेगळा काढावा लागेल. मग 4,000 गुणिले 2/8. आता 2/8 का केलं, तर या ठिकाणी 3/2 दिले, त्यामुळं त्या दासचा शेअर आहे 2. दासचा शेअर आहे 2, त्याला भागिले 8 करावं लागेल. ह्या तिघांची बेरीज 8, म्हणजे 2/8 त्याचा शेअर येईल. तर या ठिकाणी असं मांडून घेतल्यानंतर 4,000 गुणिले 2/8 घेतल्यानंतर असा तिरकस भागाकार आणि असा गुणाकार करायचा आडवा. तर 1,000 रिझर्व्ह फंड येईल. हे ₹1,000 फक्त देऊन टाकायचे. या ठिकाणी बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला म्हणायचं बाय रिझर्व्ह फंड म्हणायचं, दासच्या कॉलममध्ये ₹1,000. आता मला सांगा या ठिकाणी रिझर्व्ह फंड टोटल होता बघा ₹4,000. ओके, त्यातनं 1,000 दासचे देऊन टाकले, राहिले किती ₹3,000. मग ₹3,000 इथे घ्यायचे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. रिझर्व्ह फंड म्हणायचे ₹4,000 इनरमध्ये घ्या. इथं तुम्हाला वर्किंग नोट करून दाखवलेली आहे. रिझर्व्ह फंड 4,000 इनरमध्ये घ्या. लेस शेअर ऑफ दास ₹1,000. म्हणजे ₹1,000 इथे घेतलेले आहेत. याचा पहिला इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट, या 4,000मधून 1,000 वजा करायचे. तिथं म्हणायचं लेस शेअर ऑफ दास ट्रान्सफर्ड म्हणायचं, मायनस करून आउटरला ₹3,000 घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा बॅलन्स शीट पूर्णपणे संपलेली आहे, आणि ॲडजस्टमेंट नंबर 1 पण संपली आहे. बघा या ठिकाणी शैलेश आणि अनिल या दोघांची पण ॲडजस्टमेंट इथं करून घेतलेली आहे. ती त्यांना रिझर्व्ह फंड देऊन टाकलेला आहे. म्हणजे कुठे दिला आपण, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. दोघांचा इथे घेतला आणि एकट्याचा इथे घेतला. ओके. त्यानंतर बघा गुडविल ऑफ द फर्म 4,000 आहे. या ठिकाणी गुडविलचं फर्मचं गुडविल ₹4,000 आहे. त्यानंतर दासचं गुडविल काढायचं आहे आणि ते रिटर्न ऑफ करायचं आहे. तर बघा या ठिकाणी वर्किंग नोट नंबर 2 बघूया आपण. दास गुडविल म्हटलेला आहे, बरोबर. फर्मच गुडविल गुणिले दास शेअर.
मग आता इथं फर्मचं गुडविल घेतलं 4,000, दासचं शेअर किती आहे इथं बघा वरती घेतला तोच घ्यायचा आहे 2/8. मग जर केलं तर 1,000 गुडविल येते. मग 1,000 गुडविलची एंट्री काय होणार बघा, या ठिकाणी गुडविल अकाउंट डेबिट टू दासच कॅपिटल अकाउंट क्रेडिट, ही पहिली एंट्री होणार. कळलं, रेज केल्याची एंट्री. आणि त्यानंतर बघा रिटर्न ऑफची एंट्री, गुडविल रिटर्न ऑफ केल्याची एंट्री काय होणार, शैलेश कॅपिटल अकाउंट डेबिट अनिल कॅपिटल अकाउंट डेबिट टू या ठिकाणी बघा गुडविल या ठिकाणी दिलेलं आहे बघा, आपल्याला गुडविल रिटर्न ऑफची एंट्री करावी लागणार आहे. तर इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हटलं, इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणावं लागणार नाही, इथं गुडविल अकाउंट म्हणावं लागेल 1,000 रुपये. ओके, तिथं 500 म्हणायचं, इथं 1,000 म्हणायचं. इथं दोघांना समान का देऊन टाकलं, त्यांचा रेशो किती आहे 3:3 म्हणजे समान आहे, त्यामुळे इथं दोघांना देऊन टाकले. तर चला मग आता पहिलं पोस्टिंग करूया. या एंट्रीचं पोस्टिंग होईल गुडविल अकाउंट डेबिट साईडला, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला. चला बघा, गुडविल अकाउंट डेबिट साईडला टू दासच कॅपिटल अकाउंट म्हटलं 1,000 रुपये आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट 1,000 रुपये. त्यानंतर बघा ही पहिली एंट्री झाली आणि ही दुसरी एंट्री कुठली, रिटर्न ऑफची, कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला आणि गुडविल अकाउंट क्रेडिट साईडला. कॅपिटलच्या डेबिट साईडला, गुडविल अकाउंटची क्रेडिट साईडला. तर बघा आता कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट शैलेश 500 अनिल 500 आणि गुडविल अकाउंटची क्रेडिट साईडला बघा इथं बाय शैलेश कॅपिटल अकाउंट 500 रुपये, बाय अनिल कॅपिटल अकाउंट 500 रुपये. या ठिकाणी गुडविल अकाउंट टॅली होईल 1,000 रुपये. ओके, तर बघा या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट इथं न म्हणता इथं काय म्हणावं लागेल, गुडविल अकाउंट असं म्हणावं लागेल. थोडंसं लिहिताना प्रॉब्लेम तिथं झालेला होता, आपण दुरुस्त केलेला आहे. ठीक आहे, आणि गुडविल काढलं, गुडविल रेज केल्याची एंट्री केली, रिटर्न ऑफची एंट्री केली, त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. या ठिकाणी बघा स्टॉक 6,300 करायचा आहे. तर आता या ठिकाणी बघा स्टॉक आपल्याला दिलेला आहे 6,600, लेस डिक्रीज 300 करावं लागेल, आउटला 6,300. याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईडला टू स्टॉक अकाउंट 300 रुपये. त्यानंतर बघा मशिनरी 10,000 सांगितलेली आहे, आपल्याला मशीन दिलेली आहे बघा 10,700, मायनस करावं लागेल 700 रुपये, लेस डिप्रिसिएशन 700, आउटरला 10,000 रुपये. सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट 700 रुपये. ओके, त्यानंतर बघा फर्निचर 10,200 सांगितलेलं आहे. तर चला आता फर्निचर किती दिले बघूया आपण, 10,000 दिलेलं आहे. तर 10,200 सांगितले आपल्याला करायला, तर प्लस ॲप्रिसिएशन म्हणावं लागेल 200 रुपये, आउटरला 10,200. ओके, फर्निचर वाढलं, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय फर्निचर अकाउंट 200 रुपये. त्यानंतर बघा डेटर्स वरती ऑलरेडी 10% काढायचे. मग चला डेटर्स आपल्याला दिलेत 5,000, लेस ऑलरेडी 10% 500 रुपये लेस केले, आउटरला 4,500. या ठिकाणी बघा ऑलरेडी इथं घेतली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईडला टू ऑलरेडी अकाउंट म्हटलं 500 रुपये. ओके, त्यानंतर 100 रुपये काढून टाकायचे आहेत क्रेडिटरमधून. चला मग या ठिकाणी क्रेडिटर्समधून 9,000मधून लेस रिटर्न ऑफ 1,100 रुपये, 100 रुपये, आउटरला 8,900 येतील. हे 100 रुपये कमी झाले, म्हणजे या ठिकाणी कुठे घ्यावं लागेल, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स म्हणायचं 100 रुपये. त्यानंतर बघा अमाऊंट कुठे ट्रान्सफर करायची आहे, लोन अकाउंटला. चला प्रॉब्लेम संपलेला आहे. या ठिकाणी बघा प्रॉफिट येतोय, म्हणजे 1,500 डेबिट लॉस येतोय. या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केला 1,500 1,500 मधून या 200 आणि 100 वजा केले तर 1,200 येईल. इथं 1,200 हा लॉस आपण 3-2 मध्ये वाटलेला आहे. 450 आणि 300 हा लॉस कुठे घेतला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला टू रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हटलं 450 आणि 300. या ठिकाणी हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केला आपण. क्लोज केल्यानंतर ह्या अकाउंटची क्रेडिट बाजू जास्त येते. मग शैलेश 11,000, अनिल 15,000, दास 10,000, 30 डेबिट साईडला इथं टोटलमध्ये घ्यायची. त्यानंतर 11,000मधून हे 2 रकमा वजा करायच्या, 10,050 येईल. या 15,000मधून 2 रकमा वजा केल्या 14,050 येईल. आणि या 10,000मधून 300 वजा केले 9,700 येईल. मग या 9,700ला स्टार केला, त्याला म्हणायचं टू लोन अकाउंट. ही रक्कम उचलायची आणि इथं दास लोन अकाउंट क्रेडिट साईडला बाय दास कॅपिटल अकाउंट म्हणायचं 9,700. 30 इथं टोटलमध्ये घ्यायची क्रेडिट साईडला, 30 टोटल डेबिटला घ्यायची आणि 30 इथं वरती बॅलन्स काढायचा डेबिट साईडला 9,700. त्याला म्हणा टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 9,700 ही रक्कम उचलायची आणि डायरेक्ट इथं लायबिलिटी साईडला घेऊन टाकायची. बघा इथं तुम्हाला दिसेल दास लोन अकाउंटमधले 9,700 रुपये. ओके, इथं दास लोन अकाउंट आपण पूर्णपणे क्लोज केलेला आहे, गुडविल अकाउंट क्लोज केलेला आहे. आता त्यानंतर बघा इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये दासचा कॉलम क्लोज झालेला आहे. इथं बघा शैलेश आणि अनिलचा कॉलम आपण क्लोज केल्यानंतर इथं 2 बॅलन्स आले, इथं त्यांचं कॅपिटल निघतं. टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड बनायचं, दोघांचं कॅपिटल उचलायचं आणि आपण बॅलन्स शीटची काढली त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाकायचं आणि आउटला 24,100 घेऊन टाकायचे. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी कॅश अकाउंट क्लोज केला 6,700 क्रेडिट साईडला वजा करायला काहीच रक्कम नाही आहे तर तिथंच घेऊन टाकायची 6,600 वरती. त्याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 6,600, ती रक्कम घेऊन टाकायची इथं ॲसेट बाजूला.
कॅश अकाउंट म्हणायचं 600. ओके, तर आपण हा अकाउंट क्लोज केला, म्हणजे सॉरी बॅलन्स शीट क्लोज केल्यानंतर आपल्याला टॅली फिगर येईल, रक्कम येईल 47,600, 47,600. ठीक आहे, या ठिकाणी प्रॉब्लेम संपलेला आहे. तर या प्रॉब्लेमच्या एंट्र्या पाहूया आपण. पहिली एंट्री केली बघा रिझर्व्ह वाटल्याची. रिझर्व्ह अकाउंट डेबिट 1,000 टू दास कॅपिटल अकाउंट क्रेडिट 1,000 रुपये. बिंग रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्युटेड टू रिटायरिंग पार्टनर. फक्त रिटायरिंग पार्टनरच फक्त या ठिकाणी रिझर्व्ह दिलेला आहे. गुडविल रेज केल्याची एंट्री. एंट्री काय होईल बघा, गुडविल अकाउंट डेबिट 1,000 टू दास कॅपिटल अकाउंट क्रेडिट 1,000 रुपये. बिंग रिटायरिंग पार्टनर शेअर इन गुडविल इज रेज्ड. पुन्हा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिटसाठी जे पोस्टिंग केले आपण ते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 1,500 टू स्टॉक अकाउंट टू मशिनरी अकाउंट टू ऑलरेडी अकाउंट 300, 700 आणि 500. नॅरेशन बघा काय दिलेलं आहे, बिईंग ॲसेट डिप्रिसिएटेड अँड ऑलरेडी मेंटेनड. त्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिटला जे आपण पोस्टिंग केले त्याची एंट्री. फर्निचर अकाउंट डेबिट 200, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 100 रुपये, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 300 रुपये. बिईंग फर्निचर ॲप्रिसिएटेड अँड क्रेडिटर्स रिटर्न ऑफ. त्यानंतर बघा गुडविल रिटर्न ऑफची एंट्री. शैलेश कॅपिटल अकाउंट डेबिट 500, अनिल कॅपिटल अकाउंट डेबिट 500 टू गुडविल अकाउंट क्रेडिट 1,000 रुपये. बिंग कंटिन्यूइंग पार्टनर्स आर रिटर्न ऑफ गुडविल, म्हणजे कंटिन्यूइंग पार्टनरनी गुडविल रिटर्न ऑफ केलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा लॉस. शैलेश कॅपिटल अकाउंट डेबिट, अनिल कॅपिटल अकाउंट डेबिट, दास कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 1,200, 450, 450, 300. बिंग लॉस ऑफ रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि शेवटी दासला आपण जी रक्कम दिली लोन अकाउंटला त्याची एंट्री. दासच कॅपिटल अकाउंट डेबिट 9,700 टू दास लोन अकाउंट क्रेडिट 9,700. बिंग दास बॅलन्स ट्रान्सफर टू दास लोन अकाउंट. ठीक आहे, या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे.